मंत्रालयातील अधिकारी पुन्हा एकदा लाचखोरीत सापडल्याचं समोर आलंय। अर्थ नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून असणारे विलास लाड यांना एसीबीनं 6,37,000ची लाच घेताना अटक केली। निधी मंजूर करून देण्यासाठी लाड यांनी ही लाच मागितल्याचं समोर आलंय। खारघर परिसरात सापळा रचून एसीबीकडून रंगेहात लाड यांना अटक केली आहे। मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचं दुसरं मोठं प्रकरण समोर आलंय। मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, विलास लाड हे कक्ष अधिकाऱ्याचं नाव आहे। सापळा रचून खारघरमध्ये त्यांना पकडण्यात आलेलं आहे। काय नेमकं प्रकरण? नक्कीच आता हे दुसरं प्रकरण समोर येत आहे। ह्या सरकारमधलं दुसरं प्रकरण समोर येत आहे। खरं तर मंत्रालय हे लोकांच्या प्रश्न सोडवण्याची एक महत्त्वाची जागा आहे, परंतु त्या ठिकाणी कशा प्रकारचे व्यवहार चालतात, कशा प्रकारे लोकांना त्रास दिला जातो, कशा प्रकारे लोकांकडून लाच घेतली जाते, यावरती एसीबी म्हणजे अँटी करप्शनचं नक्कीच लक्ष आहे असं बोलू शकतो। आणि हा दुसरा सापळा आहे, त्याच्यामध्ये खारघर परिसरामध्ये लाच घेताना पकडण्यात केलेला आहे एसीबीकडनं। अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी म्हणून यांची ओळख आहे विलास लाड, आणि त्यांनी पैसे निधी मंजूर करण्यासाठी 6,37,000 मागितले होते, लाच मागितली होती, आणि ते घेताना रंगे त्यांना पकडलेला आहे। आता ह्याची पुढची जी चौकशी हे एसीबी डिपार्टमेंट करत आहे। याआधी आपण पाहिलं होतं का फूड अँड ड्रग्स मध्ये एका अधिकाऱ्याला पकडलं होतं त्या मंत्रालयातनं। आता हे मंत्रालयाच्या बाहेरनं, पण तो अधिकारी मंत्रालयातला आहे आणि निधी मंजूर करण्यासाठी पैसे घेतले होते। त्यामुळे आता मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांवरती कडक नजर आहे, आणि मंत्रालयातले अधिकारी वरती हा जो प्रश्न उपस्थित केला जातो याच्याकडे तर सरकार कसं बघते, संबंधित अधिकारी कसं बघतायत, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय 6,37,000ची लाच घेताना लाड यांना अटक करण्यात आलेली आहे।